तर कधीच चांगलं नसतात महाराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच व्यक्ती कसा आहे या सुद्धा तो आपली किती मदत करतो यावर तो व्यक्ती कसा आहे आपण त्या कल्पना करतोय बघा. लवकर लवकर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे बघा की माणसाच्या कल्पना किती लवकर बदलतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे. सर्वांनी लवकर लवकर उत्तर द्या. समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही फिरत फिरत गेले आणि रस्ता भटकले, चालत जात आहात, तुम्हाला फार ऊन लागत आहे आणि तुम्ही तहानेने व्याकुळ झालात आणि एवढ्या त्या सर्व रानामध्ये तुम्हाला फक्त एकच घर दिसले. तुम्ही इमॅजिन करा की कल्पना करा की तुम्ही त्या ठिकाणी आहे. आता सांगा की तुम्हाला फार तहान लागली आणि तिथं एकही घर नाही, फक्त एकच घर आहे. तुम्ही तहानेने व्याकुळ होऊन त्या घराच्याकडे पाहत आहात आणि त्या घरामधून एक व्यक्ती खिडकीमधून तुमच्याकडे पाहून म्हणाला की बाबा तुम्हाला तहान लागली का, मला सांगा. तो व्यक्ती कसा आहे तुम्हाला वाटेल? बोला ना, सांगा ना गड. चांगलं वाटेल का वाईट? बोला, तुम्हीच बोला. जाऊ दे. चांगला ना? हा. आता सांगा तो व्यक्ती म्हणाला की पाणी पाहिजे का, तुम्हाला चांगलं वाटलं? आता तो व्यक्ती आत गेला, 15-20 मिनिटं झाले तो बाहेरच नाही आला. आता सांगा तो व्यक्ती कसा वाटेल? वाईट वाटेल, बरोबर ना? आता तुम्ही संत असाल ज्यांना चांगलं वाटलंय, वाईट वाटलं, बरोबर ना? आता मला सांगा नंतर तो व्यक्ती बाहेर आला आणि म्हणाला क्षमा करा मला थोडासा उशीर झाला, तुम्ही तहानेने व्याकुळ झाले असाल या उद्देशाने मी फक्त पाणी नंतर लिंबू पाणी आणला. आता तो व्यक्ती कसा वाटेल? चांगला वाटेल, बरोबर? आणि जसं तुम्ही लिंबू पाण्याचा एक घोट मारला तुम्हाला पता लागलं त्यात साखरच नाही, आता तो व्यक्ती कसा वाटेल? वाईट वाटेल ना? हा. आता जसं तुम्ही एक घोट पिला आणि तुम्ही वाईट तोंड केलंय, मला सांगा तो व्यक्ती लगेच तुम्हाला उत्तरला काय की महाराज कुणाकुणाला डायबिटीज असते किंवा कुणाकुणाला साखर किती प्रमाणात पाहिजे हे मला माहित नव्हतं, म्हणून मी त्यामध्ये साखर न टाकता साखर हे डब्यामध्ये आणली आणि आता तुम्हाला त्यामध्ये साखर दिली. आता तो व्यक्ती कसा वाटेल? चांगला ना? म्हणजे बघा की एका व्यक्तीबद्दल किती मत परिवर्तन होतात तो आपल्या क्षणाक्षणाला, की तो व्यक्ती आपल्यासाठी किती चांगलं कार्य करतो. त्याने जर चांगलं केलं तर तो चांगला आणि त्याने वाईट केलं तर तो वाईट. विठ्ठल विठ्ठल. अशी कोणतीही कल्पना आपल्या मनात न येता फक्त एकच कार्य करायचं की विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म आणि भेद भेद भ्रम अमंगळ, सगळीकडे फक्त विष्णुमय, सगळं जग फक्त विष्णुमय माना, हे त्यांनी आपल्याला शिकवतात महाराज. आणि कोणालाही कल्पनेची बाधा होऊ नये आणि पुढं मागतात ते अभंगाचं तिसरं
अहंकाराचा मारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी, माझ्या विष्णुदासांना कधी अहंकाराचा मारा लागू नये हे त्यांनी मागणं मागतात. याचं कारण काय आहे महाराज? यामागे एक मुख्य कारण काय आहे की ज्यांच्याकडं अहंकार आला त्यांच्याकडं जे काही आहे ते गमवायला त्यांना क्षणसुद्धा लागत नाही महाराज. आणि असाच अहंकार हल्ली एवढा आपल्याकडं आलाय, आपल्याला काय वाटतं की माझ्याकडे एवढं पैसा आहे, माझ्याकडे एवढी प्रसिद्धी आहे, माझ्याकडे एवढं मित्र आहे, म्हणून आपलं युवा मंडळ काय करतंय की बरं जाऊ द्या ना, त्यांनी त्यांच्या आईबाबांचाच मान नाही ठेवत, आपण आपली कुठे इच्छा करावं महाराज की त्यांनी आपला मान ठेवतील म्हणून. पण लेकरांना मान ठेवायचं हे आपण आई वडिलांनी त्यांना शिकवायला पाहिजे, कारण त्यांना जन्मत आहे शिकवण्याची काय नाही. म्हणून म्हणतात आमचे संत सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताविषयी दक्ष आहे, जागरूक आहे, त्याच्या माता पित्यांना इथं त्यांनी धन्यता दिली महाराज. आणि आपण काय करतो, आपल्याला वाटतं माझं एकुलतं एकच टोन काय, कशाला एवढं बोलावं, कशाला काय करावं, लाड करून एवढं वया घालतो महाराज की आपल्या शब्दाला सुद्धा तो पुढे चालून मान देत नाही. आपली इच्छा कशी झाली की जे मला नाही मिळालं ते माझ्या लेकरांना मिळावं, म्हणून एवढं लाडकं महाराज. आपलं 10वीला जाण्यासाठी आपल्या लेकराला 95,000ची बाईक आहे हो. आपल्या लेकराला 10वीच्या लेकराला 95,000ची बाईक, 2,000चा बूट, 15 ते 20,000चा मोबाईल, पण परीक्षेमध्ये सोडायला बैंगणी आहे ना महाराज. घडतंय कशामुळं हे त्याला काय लहानपणापासून त्याने शिकली का बाई? नाही, आपण दिले, बोलायला शिकवलंय आपण त्याला बोलल्यानंतर एक काना खाली मारत नाही म्हणून पुन्हा त्याची बोलण्याची हिंमत होते. प्रश्न असा नाही की तुम्ही लेकरांचा लाड करू नका, पण त्यांना आदर करायचं शिकवा. आणि हे फक्त मायबापच शिकू शकते, दुसरं कोणी शिकू शकत नाही. आणि एवढं अहंकार उफळल्यामुळं लेकरांना काय वाटायला लागलंय, आजकालचं युवा मंडळ त्यांना काय वाटतंय की माझ्याकडे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, एवढं माझं मित्रमंडळ आहे. आणि यावर दुष्काळात 13वा महिना मला इंग्रजी सुद्धा येते. Really? Seriously? Did you really think your WhatsApp and Facebook friends are really care about you? एकदा एकाला फोन लावून 10,000 रुपये मागा, तुम्हाला ब्लॉक नाही केलं तर बरोबर ना. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचे मित्र फक्त बोलण्यासाठी आहेत महाराज, ते आपली मदत करण्यासाठी नाही. म्हणून याच्यावर माझे एवढे मित्र आहेत आणि तेवढे मित्र आहेत, या भ्रमामध्ये राहून अहंकार उफळू देऊ नका. म्हणून आमचे स्वामी विवेकानंद सांगतात, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये फक्त तुमचा असा एक मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनामध्ये काय हे ओळखलं पाहिजे. आणि आपल्याकडं असा एकही मित्र हल्लीच्या काळामध्ये राहिला नाही महाराज, म्हणून आत्महत्येचं प्रमाण वाढते. त्यातल्या त्यात 16 ते 35 वयोगटामध्ये तर एवढं आत्महत्याचं प्रमाण आहे की जणू काही अख्खं टेन्शनच त्यांना दिले. विठ्ठल म्हणून म्हणतात की लेकरांना संस्कार द्या महाराज. तुम्ही त्यांना जर 10% शिक्षण देत असताना तर त्यांना 20% संस्कार द्या, कारण शिक्षणच देत राहिलं ना महाराज, त्यांचा शिक्षणाचा अहंकार एवढा उफळायला आलाय महाराज की प्रत्येक भीतीला वाटतं की विट्टीला वाटतं की भिंत माझ्यामुळेच आहे. पण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात दॅट एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. शिक्षण म्हणजे फक्त कागदोपत्री नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं आम्ही तशी कीर्तन करायला म्हणजे काय आई येत नाही काय, पण खालून आवाज करतात, बरोबर ना. त्यांना फक्त एकच सांगू वाटते की येतं सगळ्यांनाच हो, पण इथं जो उभं राहतो ना तो मूर्ख नाहीये. कारण बऱ्याच जणांना वाटतं की हे जे सर्व एक्सपेरिमेंट आहे ते आमच्या सायन्सवाल्यांनी केले, आमच्या सायन्सवाल्याने. मुळात सायन्स कधीच अध्यात्माचा दुश्मन नाही, हे सायन्सवादी लोक अध्यात्माचे दुश्मन झाले महाराज. आता बघा एक लॉ आहे, दॅट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. आता तिकडे बोलेल का कोणी? व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक? नाही.
चला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय, दॅट एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी म्हणजे ऊर्जा, तिला कोणी बनवू शकत नाही आणि तिला कोणी नष्ट सुद्धा केल्या जाऊ शकत नाही. आता ती एनर्जी म्हणजे आपल्या शरीरामध्ये तिचे फक्त रूपांतर होऊ शकते, एकामधून दुसऱ्यामध्ये फक्त तिचं रूपांतर होऊ शकते. आणि हेच आपल्याला आपली भगवद्गीता सांगते महाराज, काय की हे ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे चैतन्य, आणि चैतन्य म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा रूपी आहे ती आत्मा. आणि आत्म्याला कोणी नष्ट करू शकत नाही, आत्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनम छंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका, हे आपल्याला आपली भगवद्गीता सांगते. फक्त आपला अहंकार एवढा उफळलाय की आपल्याला वाटतं जे महाराज मंडळी येतात ते विठ्ठल विठ्ठल करून जातात, त्यांना काही कळत नाही. पुन्हा अजून एक शोध आहे की कार्पोनिकस या शास्त्रज्ञांनी एक शोध लावला, कोणता, की पृथ्वी ही चालत, सूर्य हा स्थिर असून पृथ्वी तिच्या भोवती फिरतो. आधीच्या काळी म्हणायचे पृथ्वी ही स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो, पण हे कार्पोनिकस या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला, कोणता, की पृथ्वी ही स्थिर नाही, सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. त्यांनी बऱ्याचशा साधनांनी, टेलिस्कोप वगैरे याच्या मदतीने, मशीनच्या मदतीने हा शोध लावलाय महाराज. पण त्याच्या आधीच्या पूर्वी 725 वर्षापूर्वी आमचे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, काय की सूर्य हा स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. मग पृथ्वी फिरताना का दिसते, सूर्य फिरताना का दिसतोय, तर सांगतात उदयस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. उदय आणि अस्त पृथ्वीवर होत असल्यामुळं सूर्य हा चालत नसून चालल्यासारखा भासतो. हे आम्हाला आमचे ग्रंथ सांगतात. फक्त आपल्याकडे एक्सपेरिमेंट वाचायला वेळ आहे, ग्रंथ वाचायला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण युवा झालो म्हणून आणि आपण मोठे झालो म्हणून, कारण अहंकार हे हल्ली प्रत्येकाकडेच पाहायला भेटते महाराज, बरोबर ना. जर असं कुणाकडे प्रसिद्धी आली की आला अहंकार. जसं आमचं बघा ना, आता मला तरी वाटते मला कोणीही कृपया सुप्रसिद्ध किंवा प्रसिद्ध म्हणू, आपण बिलकुल साधे महाराज. आपण वावरामध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या एकदम शेतकऱ्याची लेख आहे आणि आपल्याला कोणी सुप्रसिद्ध बिलकुल म्हणू नाही. ते काय झालंय, एक दोन व्हिडिओ बनवले, झाले व्हायरल, त्याच्यामुळं झाले हरिभक्त पारायण, सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण कुमारी कांचनताई शेळके. विठ्ठल विठ्ठल. आणि आजकाल महाराज लोकांचा सुद्धा दर्जा झालाय बरोबर ना. ज्याची फॅन फॉलोईंग जास्त तो मोठा महाराज आणि ज्यांची फॅन फॉलोईंग कमी तो छोटा महाराज. म्हणजे ज्याच्यामध्ये सुद्धा वर्ग आहेत बरं का, मध्यम वर्ग, एकदम खालचे वर्ग, एकदम उच्च वर्ग, अशा प्रकारचे. म्हणजे बघा ना, महाराज लोकांचा दर्जा सुद्धा आपण कशाहून, त्यांच्या ज्ञानाहून, त्यांनी आचरण कसे करतात याच्यावरून नाही बनवला, तर कशामुळं तो किती प्रसिद्ध आहे याच्यावरून तो महाराज किती फेमस आहे आणि कसा आहे याचा अंदाज आपण लावतोय, बरोबर ना. विठ्ठल विठ्ठल. आणि हे शिक्षण आपल्या लेकरांना जास्त झाले आणि संस्कार कमी झाले, यामुळं काय होतंय महाराज, आपले लेकरं व्यसनाधीन होते, बरोबर ना. कशामुळे, शिक्षण जास्त झाले, संस्कार कमी झाले. आणि ज्यांच्याकडे संस्कार नाही ना, कारण आमचे बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलंय, काय की लेकरांना जर तुम्ही 10% शिक्षण देत असाल ना, तर 20% त्यांना संस्कार द्या महाराज. आणि हेच चरित्र आपल्याला आपल्या अहिल्यादेवी होळकर सुद्धा शिकवतात. एक वेळची गोष्ट आहे की अहिल्यादेवीचे पुत्र मालोजीराव होळकर आणि त्यांची पुत्री, त्यांची मुलगी मुक्ताई होळकर, या दोघांमध्ये भांडण झाली. प्रसंग असा होता की मुक्ताई आणि मालोजीराव यांच्या दोघांकडे सारखीच खेळणी होती आणि मुक्ताईने त्यांची खेळणी मालोजीरावांकडे सांभाळायला दिली. आता सांभाळायला दिल्यानंतर विश्वासाने सांभाळायला दिली, पण विश्वासघात करत मालोजीरावांनी काय केले, त्यांची खेळणी तोडून टाकली आणि आपली खेळणी त्यांना दाखवत त्यांच्या समोर नाचत आहे की माझी खेळणी चांगली आहे, माझी खेळणी चांगली आहे, तुमची खराब झाली, तुमची खराब झाली, असं चिडवताना महाराज हे सर्व प्रसंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बाहेरूनच बघत होत्या. तेव्हा त्यांनी मालोजीरावांना सांगितले की त्यांना सुद्धा असं करू शकत होते, नाही, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मग त्याला काही बोलायचं नाही, मुलीला सांगायचं तू गप्प आहे, तुला खेळायची काही गरज
नाही. तेव्हा यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या बाळाला काय सांगतात त्या लक्षात घेण्यासारखं आहे. मला त्यांनी सांगतात काय की तुमच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असणारी तुमची बहीण जिने मनामध्ये विश्वास ठेवून तुमच्याकडे खेळणी दिली आणि तुम्हाला लाज नाही वाटली की तुम्ही ती खेळणी तोडून तिच्यासमोर तुमची खेळणी पाहून दाखवून तिला रडवत आहात. कारण तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्या आजी आजोबांनी माझ्या बापलेकांनी माझ्या वडिलांनी कमावलेलं जे राज्य आहे ते विरासत मध्ये मला मिळणारच आहे, म्हणून मला काही व्यक्तिमत्व चांगलं ठेवायची गरज नाही असं जर वाटत असाल तर भ्रमात आहात मालजीराव तुम्ही. जर तुम्हाला राज्य बनायचं असेल तर तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या व्यक्तिमत्वाला एवढं उंचावर न्या की तुम्ही राज्याचे राजा नाही तर लोकांच्या प्रजेच्या मनाचे राजा झाले पाहिजे. शिकवण आमच्या अहिल्यादेवी होळकर आम्हाला देतात महाराज. आणि हे सगळं कशामुळे होते तर जे स्वतःवर विश्वास असेल त्यांच्या सोबत हे सगळं घडते महाराज. आणि आपला स्वतःवरच विश्वास नसल्यामुळं आपण काय करतोय आपल्या लेकरांना एवढं लाड झालाय आणि या लाडाच्या दुष्परिणाम म्हणून आपले लेकर व्यसनाधीन झाले महाराज. असं एकही लेकरू मिळणार नाही की त्यांच्याकडं मोबाईल नाही. कशामुळे आता मोबाईल ही काळाची गरज आहे, ठीक आहे, प्रत्येकाकडे असायला पाहिजे, पण त्या मोबाईलमध्ये आपण करतो काय बघा. आपली युवा पिढी जेवणाच्या आधी कधीच हात धुणार नाही, कधीच नाही, पण जेवण झाल्यानंतर धुते. कशामुळे मोबाईलची स्क्रीन खराब होऊ नये म्हणून. इकडं मुंडकं तुटून पडू दे हरकत नाही पण हेल्मेट घालणार नाही, पण मोबाईल घेतल्या घेतल्या त्याला स्क्रीनवर गोरिला ग्लास म्हणतात, गोरिला ग्लास लावणार. कशामुळं इकडं मुंडकं तुटून पडू दे पण मोबाईलला काही होता कामा. आणि हे बिमारी प्रत्येकाकडं असं एकही व्यक्ती नाही सापडणार महाराज ज्यांच्याकडे ही बिमारी नाही. विठ्ठल विठ्ठल वाईटच आहे, त्यामध्ये दोन्ही आहेत बरं, चांगलंही आहे आणि वाईटही आहे. पण आपलं लक्ष कसं वाईटाकडे जास्त झाल्यामुळं महाराज आपण काय झालो व्यसनाधीन झालो. कुणाला याचं व्यसन, कुणाला याचं व्यसन, कुणाला याचं व्यसन, कुणाला कशाचं, कुणाला याचं व्यसन महाराज. आणि लेकरांनी मायबापांनी लेकरांना समजावून सांगायला पाहिजे की बाबा तू खाऊ नको, बरोबर. इथं दोघं मिळूनच खातात महाराज. आई लेकरू मायला तंबाखू मागतं काय म्हणून, आई मला तंबाखू दे ग. आणि आई म्हणते बाळा नुसतं तंबाखू खाऊन काय करणार, तंबाखू सोबत काय खातात, बाळा सोबत चुना तू घे. शिकवण कोण देत आहे, आपणच देत आहे. आणि एवढं लाड झाल्यामुळं महाराज लेकर व्यसनाधीन होत आहे. मग सगळे एकदम मोकट झाल्यासारखेच झालेत, कुणाला कुणाचं बंधन राहिलं नाही. कारण आपलं लेकरू आपल्या समोर मोबाईल पाहते पण आपण त्याला कधीच थांबवत नाही की बाबा थोडा अभ्यास कर, तुला चांगलं बनायचंय. मोबाईल मध्ये लोकांनी आपल्याला पाहावं असं आपलं कार्य असावं महाराज. लोकांना पाहण्यामध्ये काय पडलंय, बरोबर ना. म्हणून म्हणतात की मोबाईलचा वापर दोन्ही प्रकारे चांगलाही आहे आणि वाईटही आहे. हे डिपेंड आपल्या विचारांवर करते. आणि म्हणतात ना काय, द हॅपीनेस ऑफ युअर लाईफ इज डिपेंड अपॉन द थॉट्स. इज डिपेंड अपॉन द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स. तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर तुम्ही किती आनंदी राहात हे अवलंबून राहते महाराज. म्हणून आपले विचार असे ठेवा की आपल्याला मनातून आनंद झाला पाहिजे महाराज. एका ठिकाणची गोष्ट आहे बघा, एक आपण त्यांना थांबवलं नसल्यामुळं काय झालंय की व्यसनाधीन होत आहे. आणि व्यसन एवढं भारी झालंय महाराज की त्यांना थांबव तरी कसं की एखाद्याला म्हणा आपण त्याचं करायचं भलं आणि तो म्हणते मवच खरं. असं एक देशभक्त होतं. काही देशभक्त असतात, काही देवभक्त असतात, काही देशभक्त असतात. अशाच देशभक्ताची ही कथा आहे बघा. देशभक्त होता, त्याची दुखायली होती दाढ. आता दाढ दुखायली, तो गेला डॉक्टर पाशी आणि डॉक्टरला म्हणाला डॉक्टर साहेब माझी दुखत आहे दाढ. आता डॉक्टरने चेक केलं आणि चेक केल्यानंतर म्हणाला गंभीर प्रसंग आहे, काढावं लागते. हा म्हणाला हिम्मत नाही. डॉक्टर म्हणाला काढावं लागते. हा म्हणाला हिम्मत नाही. डॉक्टर म्हणाला काढावं लागते. मग आता काय करायचंय, डॉक्टरनं विचारलं घेत असता का. आता हा म्हणे फुकटाची भेटली तर घेतो. असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणाला नर्स 1 क्वार्टर.
त्यानं जशी क्वार्टर मारली महाराज, त्या पेशंटला डॉक्टरनं विचारलं कसं झालं, हिंमत आली का? हा म्हणाला बरं वाटायला पण हिंमत आली नाही, अजून एक असते तर बरं वाटलं असतं. आता त्या डॉक्टरनं सांगितलं नर्स दुसरी क्वार्टर. जशी दुसरी क्वार्टर मागितली महाराज, दुसरी क्वार्टर घेतल्यानंतर आता कसं वाटलं, हिंमत आली का? हा म्हणे आता गरम वाटायला पण हिंमत आली, अजून एक पाहिजे. तिसरी दिली महाराज, आता कसं वाटायला? तिसरी पिल्यानंतर आता कसं वाटायला, हिंमत आली का? आता हा काय म्हणतो बघा, हिंमत डॉक्टर आता एवढी हिंमत आली, बघतोच मी दाडाला कोणाची हात लावायची हिंमत आहे. आपण करायचं लोकांचं भलं, तो म्हणते बाबा खरं. एक असंच गेलं महाराज, राग राग गेला आणि आपल्या बायकोला म्हणे अगं मला जर का गावकऱ्यांनी नगराध्यक्ष बनवलं, गाव बदलून टाकील गाव. मला जर का गावकऱ्यांनी मुख्यमंत्री केलं, महाराष्ट्र बदलून टाकेल महाराष्ट्र. आणि मला जर का गावकऱ्यांनी पंतप्रधान केलं, भारत देश बदलून टाकेल भारत देश. आता ती बायको एवढी पिण्याने त्याच्या वैतागली होती महाराज, ती म्हणे आवा ते सगळं ठीक आहे, आधी त्या नशेच्या नादामध्ये लुंगी म्हणून वापरकर घातला ते बदला. म्हणजे काय घालाव याचं सुद्धा भान नाही. म्हणून आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात काय, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो दिया, गमा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे विठ्ठल विठ्ठल. जीवन कशामुळं गमा दिया, कशामुळं गमावलं म्हणतात तर सांगतात काय की अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवन के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवन के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो अमृत छोडा पिता है शराब रे. देवाच्या नावाचं अमृत सोडला आणि दारू पित आहे महाराज. म्हणून म्हणतात की सोपं साधन आहे ओ कोणतं तर सांगतात, फक्त आपण काय करायचं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा पुण्याची
ज्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. आपण फक्त आपलं कर्म असं ठेवा महाराज की मेल्यानंतर आपल्याला ही भीती वाटू नये की मी कर्म चांगले केले नाही आणि मेल्यानंतर माझं काय होणार. म्हणून आपण फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्माची गती एवढी गहन आहे की तुम्ही इथं कर्म करून अमेरिकेला जरी गेले ना महाराज तरी तुम्हाला त्या कर्माचं फळ तिथं सुद्धा मिळणार. एक दृष्टांत तुम्हाला सांगते, ऐका बघा. एक व्यक्ती होता, एक खूप श्रीमंत व्यक्ती होता. आता त्याची आणि त्याच्या पत्नीची झाली भांडण. पत्नीची आणि त्याची भांडण झाल्यानंतर त्याला माहित होतं पत्नीसोबत आपलं टिकत नाही, आपलं तिच्या समोर चालत नाही. मग काय करावं, तो गेला रागामध्ये कंपनीमध्ये. पण राग त्याच्यामध्ये तसाच भरून होता. मग राग काढावं कुणावर. त्याने विचार केला, आपल्या एका एम्प्लॉईला बोलवलं आणि एम्प्लॉईला बोलवून त्याच्यावर एवढं रागवलं, एवढं त्याला बोलला, आपला राग शांत केला. पण राग कुणाकडे गेला, आता एम्प्लॉईकडे गेला. आता एम्प्लॉईचं म्हणणं, बाबा मी काहीच नाही केलं, बॉस माझ्यावर कशाला फालतू रागवले. आता असं म्हटल्यानंतर तो राग घेऊन ते गेले घरी. आता घरी गेल्यानंतर याचं म्हणणं, आता इथं तर माझ्यापेक्षा खालचं कोणी नाही, मग आपण कुणावर काढावं. त्याला माहित होतं त्याच्या खालची आहे त्याची बायको. तो गेला आणि आपल्या बायकोवर सगळा राग काढला. आता हिचं म्हणणं, मी तर स्वयंपाक वगैरे व्यवस्थित केलं आणि सर्व व्यवस्थित केल्यानंतरही माझ्यावर रागवले कशामुळं. आता हिचं म्हणणं, बाबा आपलं नवऱ्या पुढं काही चालत नाही, मग कुणावर राग काढायचा आहे का, राग तर काढावंच लागते. तिनं बोलवलं आपल्या मुलाला. आता तिला 2 मुलं होते. तिनं बोलवलं आपल्या मोठ्या मुलाला आणि जसं बोलवलं एक त्याच्या कानाखाली मारली, राग शांत झाला, निघून गेली. पण राग कुणाकडे गेला, आता मुलाकडे गेला. आता मुलगा काय आईला मारू शकत नव्हता. मग मुलाचं म्हणणं, आता मी काय करू की माझा राग शांत झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा होता त्याचा लहान भाऊ. त्याने त्याला बोलवलं महाराज, 4-5 वर्षाचा त्याचा लहान भाऊ. त्यानं त्याला बोलवलं आणि बिनकामाचं त्याच्या कानावर मारली आणि तो निघून गेला. आता याचं म्हणणं, दादानं मला कशामुळं मारलं असेल, मी तर काहीच केलं नाही. आता दुर्दैवाची गोष्ट की त्या मुलापेक्षा लहान त्यांच्या घरातच कोणी नव्हतं. आता हा राग कुणाकडे काढणार. याने रागामध्ये गेला रस्त्यावर. तिथं बसून होतं एक कुत्रे. त्याने घेतला दगड आणि मारला त्या कुत्र्याला. जसं कुत्र्याला दगड मारला, रागामध्ये कुत्रा निघून गेला, कारण कुत्र्याचा काहीच दोष नव्हता ना. आता कुत्र्याचं म्हणणं, यानं मला कशामुळे मारलं. आणि रागात गेल्यानंतर समोर जात असताना, फुटपाथवर चालत असताना एका व्यक्तीने त्याला मारली. धडक समोर आला आणि जशी त्या व्यक्तीने त्याला धडक मारली, तो कुत्रा त्याला चावला. आणि तो व्यक्ती तोच होता त्या एम्प्लॉईचा बॉस. ज्याचा राग होता त्याच्याकडे तो वापस परत गेला. दुसरी एक कथा तुम्हाला सांगते, ऐका. एक व्यक्ती होता, त्याने रस्त्याने चालत असताना त्याच्या साईडला एक बगीचा होता. त्या बगीच्यामध्ये आंब्याच्या झाडाला सुंदर असे आंबे लागले होते आणि 1-2 आंबे असे पिकले सुद्धा होते. मला आता पाडाला पिकला आंबा, यानं बघितलं, याला खाण्याची इच्छा झाली. आता जसा माळी त्या बगीच्याच्या बाहेर गेला, हा गेला कुठं, आंबा खायला. आता बघा, मला सांगा, पाहण्याचं काम कोणाचं हो, डोळ्याचं. पण डोळा जाऊ शकतो का. मग आंबा तोडायला गेले कोण, पाय. आता पाय गेलं, पण पायानं कोणी तोडतं का. हा, मग तोडण्याचं काम कुणाचं, तोडलं कुणा, हातानं. आता तोडलं हातानं, पण हात खाऊ शकतोय का, नाही. मग खाल्लं तोंडानं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बघा, ज्याने पाहिलं तो गेला नाही, जो गेला त्यानं तोडलं नाही, ज्यानं तोडलं त्यानं खाल्लं नाही, आणि ज्यानं खाल्लं त्यानं ठेवलं नाही, ते गेलं पोटामध्ये. आता जसा माळी आला, त्यानं बघितलं आपला आंबा यानं तोडला, त्यानं घेतला दंडून मारला पाठीमध्ये. आता पाठीचा काय दोष होता, त्या बिचारीनं पाहिलं नाही, तोडलं नाही, खाल्लं नाही आणि पचवलंही नाही. पण बघा, कर्माची गती एवढी गहन आहे महाराज. जसा दंडू लागला पाठीमध्ये, अश्रू निघाले, पाहिलं यानंच होतं ना. म्हणून म्हणतात की फक्त आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, दुसरं कशावर नाही ठेवला तरी चालेल. विठ्ठल. आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवून आपल्यावरही एवढा विश्वास ठेवा महाराज की आपण जे कार्य करत आहोत ते चांगलं आहे का वाईट हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आणि कोणत्याही गोष्टीला
कोणत्याही संकटाला सामोरे जा आणि त्या संकटांवर मात करा, हे सुद्धा आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळते. आपला कीर्तनाचा वेळही होतच आलेला आहे. एक दृष्टांत तुम्हाला शेवटचा सांगते की एक वेळची गोष्ट आहे की जेव्हा 1754 या साली खंडेराव होळकर यांना वीरमरण आले आणि त्यांच्याच काही वर्षानंतर मालेजीराव होळकर त्यांचे पुत्र यांना सुद्धा वीरमरण आले. आता दोघंही सर्वांचा मृत्यू झाल्यानंतर आता होळकर घराण्यामध्ये वारसदार असा कोणीही उरला नाही आणि जे खाली संपत्ती दिसते ना त्यावर कब्जा करायला मी जाऊ सगळ्यांची चढावड लागलेली असते महाराज. आता इथं कारण म्हणतात ना की दरवाजाला जे कुलूप असतं ते इमानदार व्यक्तीचं मन डोलू नये यासाठी असतं. कारण चोरासाठी कुलूप तोडून आत जाणं काय मोठी गोष्ट नाही, बरोबर ना. म्हणून इमानदार व्यक्तीचं मन डोलू नये यासाठी कुलूप असतं. आता जसे मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर आणि मालेजीराव होळकर या तिघांचाही मृत्यू झाला, आता वारसदार असं कोणीही उरलं नाही, तेव्हा त्यांच्या राज्यामधील जो प्रधान होते त्यांच्या राज्यामधील सर्वात आधी त्यांच्याच नजरेमध्ये त्यांची संपत्ती खेळायला लागली महाराज. त्यांचं नाव होतं गणोबा तात्या ज्यांना म्हणायचे. त्यांच्या नजरेमध्ये त्यांची संपत्ती आली आणि त्यांनी आपल्या अहिल्यादेवी होळकर यांना एक विनंती केली की माता तुम्ही काय करा की राज्याला एकही वारसदार नसल्यामुळं आपलं राज्य सुरक्षित राहणार नाही, म्हणून तुम्ही काय करा, माझा जो मुलगा आहे तो गुणवान आहे, तुम्ही काय करा त्या मुलाला तुम्ही ओटीमध्ये घ्या, त्याला दत्तक घ्या आणि त्याला राज्यसिंहासनावर बसवा. एवढ्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी एवढ्या दुःखाच्या काळी सुद्धा त्यांचा माइंड एवढा काम करत होता महाराज. त्यांना सांगितले, त्यांनी काहीच न बोलता त्यांना परत पाठवले. कारण यांना माहित होतं की त्यांचा डाव कोणता आहे. आता यांचा डाव इकडे साधला नाही म्हणून त्यांनी राघोजी पेशवे यांना पत्र पाठवले काय की इकडे फक्त सिंहासनावर बसावा असा होळकर घराण्याचा एकही वारसदार राहिला नाही, इथं फक्त एकच अबला स्त्री आहे आणि त्या अबला स्त्रीला मारून आपण त्या सिंहासनावर बसणं काय आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही. आता युद्ध न करता युद्ध कसं जिंकायचं हे आपल्याला अहिल्यादेवी होळकर शिकवतात महाराज. की जेव्हा राघोजी पेशवेकडे हे खलिता गेला त्या आधी अहिल्यादेवींकडे तो खलिता आला महाराज आणि त्यांनी यांचा प्लॅन ओळखला, यांचा बेत काय आहे ते ओळखला आणि त्यांनी राघोजी पेशवे 50,000ची सेना घेऊन युद्ध करण्यासाठी निघाली. एवढ्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी एक खलिता राघोजी पेशव्यांसाठी पाठवला काय की एक अबला नारी सिंहासनावर आहे आणि ती दुःखात बुडून असताना तुम्ही तिच्यावर आक्रमण करायले. आता तुम्ही हे विसरू नका की आम्ही मेलं तरी इतिहास घडू, जिंकलं तरी इतिहास घडवू आणि हरलं तरी इतिहास घडवू, पण तुमच्या कीर्तीला दोन्हीकडूनही काळीमा आहे. तुम्ही जिंकले तरी हारणार आणि तुम्ही मेले तरीही हारणार. शब्द सुद्धा शस्त्र आहेत महाराज, फक्त उपयोग कसा करावा हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्यावर आक्रमण करायला आले, इतिहासामध्ये तुम्ही तशी आलेत, आमची नारी सेना इथं तयारच आहे, पण आम्ही हरलो तर इतिहास म्हणेल की एका अबला स्त्रीला हरवून राघोजी पेशवेनी युद्ध जिंकलं, जी दुःखामध्ये बुडून होती. आणि जरी आम्ही जिंकलो तरी तुमच्या कीर्तीला काळीमा लागणार, काय अबला स्त्रियांपासून एवढा वीर हरला. आता हे ऐकल्यानंतर त्यांनाच लाज वाटली महाराज आणि त्यांनी सेना त्याच ठिकाणी ठेवून मातेकडे गेले, अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आम्ही तर तुम्हाला सांत्वना दिल्यासाठी आलो, आमची युद्धाची काहीही इच्छा नाही. म्हणून म्हणतात की युद्ध न करता युद्ध कसं जिंकायचं हे सुद्धा अहिल्यादेवीकडून आपल्याला शिकायला मिळते. म्हणून यासाठी आपल्या स्वतःवर एवढा विश्वास पाहिजे महाराज की आपण जे कार्य हाती घेतलं ते पूर्णत्वाला नेणारच आणि केलं तरी आपल्या हिमतीवर आणि जिंकलं तरी आपल्या हिमतीवर आणि हारलं तरी आपल्या हिमतीवर. एक दृष्टांत सांगते शेवटचा बघा. एक व्यक्ती होता, एक डाकू होता. तो त्या डाकूने एक गावामध्ये दौंडी पेटवली कोणती की जो माझी शेविंग करून देईल
त्याला मी 3 लाख रुपये देणार. दाढी करून द्यायची, शेविंग करून द्यायची, त्याला 3 लाख रुपये देणार. आता एका दाढीचे 3 लाख रुपये म्हटल्यानंतर अख्ख्या गावाचे शेविंग करणारे तिथे आले ना महाराज. आता सगळेजण म्हणाले मी करतो मी करतो मी करतो मी करतो. आता सर्वजण म्हणताना याने म्हणाले थांबा, पुढं ऐका, माझी एक अट आहे. कोणती? ती अट अशी की माझी दाढी करणाऱ्याला मी 3 लाख रुपये जरूर देणार, पण माझं थोडं जरी रक्त निघलं किंवा थोडं जरी कट पडला ना त्याची मान मी छाटणार. आता कोणीच समोर येईना महाराज. सगळेजण मागं मागं जाऊ लागले. तरी सुद्धा एक पराक्रमी व्यक्ती समोर आला आणि त्याने म्हणाले मला अट मंजूर आहे. सर्वजण म्हणाले हा पागल झालाय, याचा दिमाग सटकलाय, याला काही मरणाची भीती नाही का? आता असं झाल्यानंतर तो व्यक्ती त्याने त्या डाकूची एवढी सुंदर शेविंग करून दिली महाराज. आणि शेविंग झाल्यानंतर त्या डाकूने आरशात पाहिले, कुठंही त्याला एकही कट लागला नव्हता. वस्त्र हातात घेऊन आता त्या नाभ्याला तो डाकू म्हणाला की तुला हे कमी आहे, स्क्रू ढिला आहे की तुला स्क्रूच नाही आहे? मला सांग, तुला मरणाची भीती नाही का? कारण हे ठीक झालं म्हणून ठीक झालं, पण तू विचार कर, तू माझा जरासा जरी कट लागला असता आणि रक्त निघाला असतं, मी तुला इथंच मारून टाकलं असतं. तेव्हा तो नाभी काय म्हणतो हे लक्षात घेण्यासारखं आहे महाराज. नाभी म्हणतो की महाराज मला माझ्या स्वतःवर एवढा विश्वास होता की तुमचा एकही कट न लागता, थोडंही रक्त न निघवता मी तुमची शेविंग करणार. आणि जरी कट लागला असता, मी वस्त्र मी हातातच होता, थोडा कट लागला मी अख्खी मानच कापून टाकली असती. म्हणून आपला स्वतःवर एवढा विश्वास पाहिजे महाराज की जिंकलो तरी इतिहास घडवून आणि हारलो तरी इतिहास घडवून, ते पण स्वतःच्या जोरावर. विठ्ठल विठ्ठल. हेच आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रामधून आपल्याला एवढं सारं, एवढं कर्तृत्व, एवढं व्यक्तिमत्व त्यांचं थोर आहे महाराज की ज्यांच्या कर्तृत्वाची व्याख्यान करण्यासाठी आपल्याकडं शब्द आणि वेळ सुद्धा अपुरा पडेल. म्हणून आपल्या कीर्तनाचा टाईमही वेळही झालेलाच आहे. म्हणून म्हणतात की कितीही मोठं झालं तरीही आपण विश्वास स्वतःवर ठेवा. हे सगळं ठीक आहे महाराज, पण विश्वास स्वतःवर ठेवता ठेवता एवढाही विश्वास त्या विश्वासाला अहंकारामध्ये बदलू देऊ नका. आणि हेच अभंगाचं 3रं चरण म्हणतात की अहंकाराचा मारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. आणि शेवटी त्यांनी म्हणतात की नामा म्हणे नामा म्हणे देवा आसावे कल्याण, नामा म्हणे आसावे
संत मंडळी सुखी असो. हे संत मंडळी, हे संत मंडळी सुखी असो, सुखी असो. हे संत मंडळी हे संत मंडळी, हे संत मंडळी सुखी असो. बाजूबंद केले गेले जाई, बाजूबंद केले गेले जाई. हे संत मंडळी
हे संत तर या असावे कल्याण ज्यामुखी विधान पांडुरंग, ज्यांच्या मुखामध्ये विठ्ठलाचं त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव आहे, त्यांच्यासाठी कल्याण तर त्यांनी मागितलंय महाराज. आता हा झाला अभंगाचा चिंतनाचा विषय. यानंतर आम्ही एक असा बोल बनवलेला आहे ज्यामध्ये आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जय जयकार करायचा आहे. ते आपण पखवाजामधून करायचं आहे. आमच्या पखवाज वादकांचं क्रिएशन आहे. एक दोन तीन चार. सुंदर प्रकारे सर्वांनी कीर्तन ऐकून घेतले. म्हणून शेवटी फक्त आजची ही कीर्तनरूपी सेवा मी माझे गुरुजी हरिभक्त पारायण पंजाब महाराज सालगणीकर आणि भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले उत्कृष्ट असे सर्व गायनाचार्य, कारण त्यांचं मी शब्दामध्ये काही बोलूच शकत नाही महाराज, कारण शब्द अपुरे आहेत आमच्याकडे तुमच्यासाठी तुमच्याबद्दल बोलण्यासाठी. आणि या कार्यक्रमाला लाभलेली उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम आणि आजचे जे कार्यक्रम आहे यांचे आयोजक अशोकराव नारायणराव दिंडे पाटील, गाव उमरा, यांच्या सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानून आजची ही कीर्तनरूपी सेवा इथंच समाप्त झाली असे आम्ही ज्ञानेश्वर माऊली